नमस्कार. ग्रेस लिहितात, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. आपल्या अनुभवांचं जाणीवांचं क्षितिज रुंदावत गेलं की ग्रेसची कविता, त्यांच्या कवितांचे अनेक पदर आपल्यासमोर उलगडू लागतात. अर्थात त्यासाठी त्यांची कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागते, अनुभवावी लागते. हा अनुभव घेण्यासाठी, हे क्षितिज रुंदावण्यासाठी दीपकनी आज त्यांच्या कोणत्या कवितेचं बोट हातात धरलंय ते ऐकूया. संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या 7व्या भागात. नमस्कार मंडळी. आजची संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेतली ही 7वी कविता. या कवितेचं शीर्षक आहे वाऱ्याने हलते रान. ही सगळ्यांच्या परिचयाची कविता आहे. मंगेशकरांनी तिला एक अप्रतिम चाल लावून ती जनमानसाच्या ओठांवर खेळवली आहे. ती चित्रपटात पण कुठल्या तरी येऊन गेली आहे. ग्रेसच्या कवितेतला निसर्ग जो असतो तो इतर कवींच्या कवितेतल्या निसर्गापेक्षा संपूर्ण वेगळा आहे. म्हणजे निसर्गातल्या घटकांना ग्रेस आपले सुहृद मानतात आणि आपल्या हृदयातलं दुःख त्यांच्याजवळ रिकामं करतात आणि पुन्हा त्याच घटकातून त्या दुःखावरचा उतारा आपल्या हृदयात भरून घेतात. आणि त्यांच्या सगळ्या निसर्ग कवितांमध्ये किंवा निसर्ग प्रतिमांच्या व्यक्त होण्यामध्ये हा देण्या घेण्याचा खेळ सतत सुरू असतो. म्हणजे निसर्गाशी आपल्या भावनांना, आपल्या दुःखाला, आपल्या मनात उमटणाऱ्या तरंगांना इतकं तादात्म्य पाहून घेणं हीच मुळात मराठी साहित्यातली एक दुर्मिळ घटना आहे. आणि म्हणून ग्रेस हे दुर्मिळ कवी आहेत. काय आहे, निसर्गात असणाऱ्या अफाट शक्यता ग्रेस आपल्या कवितेतून व्यक्त करत जातात. त्या शक्यतातला अवकाश भरत जातात. त्या शक्यतांना निराळे आकार देत जातात. त्यांना शब्दांच्या सगळ्या ज्या प्रतिमांच्या चौकटी जोडत जातात. आणि ते म्हणतात ना की ग्रेस इज अ मिस्टिकल पोएट. आणि म्हणून ग्रेस यांच्याबद्दल एक अत्यंत गूढ असा आदर वाटत राहतो. ते एकदा स्वतः म्हणाले होते की मैं हाथी इतना बड़ा नहीं हूं, मैं चींटी जितना छोटा हूं, बट आई एम कंप्लीट इन माय साइज. म्हणजे मी हत्ती इतका मोठा नाही, मुंगी इतका छोटा असेल कदाचित, पण माझ्या स्वतःच्या आकारात मी संपूर्ण आहे. तसं त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये, शब्दांमध्ये पण ते संपृक्त आहे, संपूर्ण आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणजे निसर्गातल्या प्रतिमा आणि त्याचं ग्रेसची त्यांचे विलक्षण शब्द हे एक द्वैत आहे. आणि त्या प्रतिमा आणि त्यांच्या स्वतःची अवस्था हे दुसरं द्वैत आहे. तर या दोन द्वैताच्या काठावरून ती कविता वाहत राहते. आपण त्यात जेव्हा डुंबतो तेव्हा त्या अर्थाने ती समजून घ्यायला लागते. तुम्हाला सरळ एकरेषीय पोहता येत नाही, तुम्हाला सारखं इकडे बघायला लागतं. त्या सगळ्या दोन्ही काठांवरच्या हालचालींचा, प्रतिमांचा, घडणाऱ्या गोष्टींचा आदमास घेत घेत तुम्हाला डुंबावं लागतं. आणि ही त्याची गंमत आहे. ते स्वतः म्हणालेत ना, शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता. परत शब्द आणि अर्थ यांचं द्वैत, ही सगळी अशी गंमत आहे. त्याची आपली कविता आपल्या प्रथेप्रमाणे मी संपूर्ण एकदा आधी वाचतो आणि मग आपण त्यातल्या 4-4 ओळींच्या कडव्याकडे जाऊया. वाऱ्याने हलते रान. मी गात नाही, पण ते गाणं आलं, ते गाण्याचं इतकं मनावर आहे की ती सुरात येतं. वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले. गायीचे डोळे करुण उभे की सांज निळा इतले. डोळ्यात शीर्ण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी, अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी. वाळूत पाय सजतेस काय, लाटांद समुद्राकाठी, चरणात हरवला गंध तुझ्या की उठी. शून्यात गरगरे झाड, दिव्यांची नगरी तशी ओढाळ, वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी. या सगळ्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी एक संदिग्ध असा प्रश्न आहे, एक प्रश्नचिन्ह आहे. हे की ते, असं की तसं, हे तर नाही, अशी एक संदिग्धता आहे. आणि संदिग्धता हे ग्रेसच्या कवितांचं अजून एक कधीही न मिटणारं असं लक्षण आहे. पहिल्या 4 ओळी. वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले. गायीचे डोळे करुण उभे की सांज निळा इतले.
साधं आहे. वारा कसं रान हलवतो तसं एखाद्या आठवणीने माझं हृदय गहिवरतं. तुझं सुनसान असं रान वाऱ्याने हलवावं तसं माझं हृदय गहिवरतं. वाऱ्याने रानाचा पसारा होतो तसा आठवणीने मनाचा पाचोळा होत जातो. वाऱ्यानं रान अस्थिर होतं तसं मन अस्वस्थ होत जातं. असं तादात्म्य आहे. वारा रान ढवळतो, हलवतो आणि माझं हृदयात कालवा कालव सुरू होते. माझं हृदय गैवरून जातं. ते असं एखादं तुडुंब भरलेलं पात्र जसं ओसंडून जातं हेलकाव्यांनी, तसं ते हेलकाव्यांनी गैवरून जातं. ते सांडायला लागतं. गाईचे जे डोळे आहेत तसे करुण आहेत, तसे सांज निळाईतले वाटतात, तसं कारुण्य सांजेच्या आकाशात असतं. करुणा म्हणजे कंपॅशन. कंपॅशन इज ग्रेटर दॅन पॅशन ऑलवेज इन लाईफ. आणि हे आपण सगळेजण विसरतो नेहमी. आपण पॅशनला फार महत्त्व दिलं आहे. कंपॅशन आहे दुसऱ्याकरता, दुसऱ्याला समजून घेणं, ते फक्त करुणेत असतं. म्हणून आईकडे ती करुणा असते. आईकडे असते कंपॅशन. बाकी सगळ्यांकडे पॅशन असू शकते, पण आई ही मुळात कंपॅशनचं प्रतीक आहे. त्यामुळे गाईचे डोळे जे करुण असे वाटतात ते सरळ आईच्या कंपॅशनशी जोडतात ग्रेस. तसं सांजेच्या आकाशातलं हे कारुण्य आहे. कारुण्य असणं म्हणजे काय? पाझरणं. गाईच्या डोळ्यातून ते पाझरत असतं. आपण गाईच्या डोळ्यात कधी जर नीट बघितलं, डोळ्यात डोळे घालून, तर आपल्याला एक करुणेचा फील येतो. आणि ते सरळ ते संध्याकाळी आकाशात तसंच घडलेलं असतं. तसंच कारुण्य आकाशभर असतं. गाईच्या डोळ्यांचं पाझरणं म्हणजे नुसत्या दिसण्यातून अशी निळाईची सांज भरून येणं आहे. तुझी आठवण आली की हे सगळं असं होतं बघ. म्हणजे वाऱ्यानं हलणारं रान, गाईचे करुण डोळे, सांज निळाई आणि तुझी आठवण, हे सगळ्याचा एक कोलाजून मनात येतो. पुढच्या ओळी आहेत. डोळ्यात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी, अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी. डोळ्यात कसला शीण आहे, कसला थकवा आहे? एखाद्या जीवलगाची वाट पाहण्याचा शीण आहे. कोणाची वाट पाहणं हे सगळ्यात क्षणवणारा असतो. तो हवाहवासा शीण असतो, पण तो शीण आहे. येणाऱ्याच्या एखाद्याच्या वाटेवर डोळे पांघरून ठेवणं हे शीणाचं काम आहे, हे थकव्याचं कारण आहे. तर जीवलगाची वाट पाहण्याचा म्हणजे आपल्या हातात आपल्या सहवासाची वीण असावी. आपली वीण कसली हातात? तर त्या सहवासाची वीण आहे. हात गुंफलेले असतील, जेव्हा केव्हा सहवास घडला असेल त्याची एक वीण हातात आहे. तर डोळ्यात थकल्या डोळ्यांनी त्या वाटेकडे आणि हातात ती सगळी सहवासाची वीण घेऊन मी थांबलो आहे. आता देहात फुलांच्या वेगी म्हणजे फुलांच्या वेगाने देहात, म्हणजे फुलांचं फुलणं असतं ना, त्या गतीने. फुलं कशी फुलतात, कुठल्या गतीने फुलतात, कधी कोणाला कळतं? ती गती कोणी शोधू शकतं? त्या गतीचा मागोवा घेणं कधी शक्य आहे? तर देहात फुलांच्या वेगी म्हणजे फुलांचा वेग देहात आहे त्या तुझ्या वाटेकडे बघताना. देहात फुलांच्या वेगी, अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी. आता अंधार चुकावा म्हणजे इथला प्रकाश जाण्याआधी निघून जावं, बैराग्यासारखं होऊन जावं. म्हणजे हे सगळं हातात वीण, डोळ्यात शीण आणि हे सगळं बघताना देहात आधी फुलांचा वेग आलेला तुला भेटण्याकरता, तुझ्या सहवासाकरता. आणि असं वाटतं की नाही, आपण हे प्रकाशाचे खेळ सगळे प्रकाश अंधाराचे संपण्याच्या आधी हा अंधार चुकावा म्हणून आपल्या मुक्कामाला निघून जावं. असं बैरागी कुठलेही मुक्काम करताना अंधार चुकवतात, म्हणजे अंधारात प्रवास करत नाहीत. तसं तुझ्या या नसण्याच्या अंधारात मला प्रवास नाही करायचा, म्हणून मी त्या बैरागासारखा निघतोय असं. आणि तो निघणं पण कदाचित फुलांच्या वेगाने असेल माझ्या देहात, कारण तुझ्या आठवणीचा, एका जीवलगाच्या आठवणीचा डोळ्यात शीण आहे. वाट बघतोय आयुष्यभर उभा राहून. हातात आपल्या सहवासाची कधीतरी पडलेली वीण आहे. आणि हे सगळं मला अंधार चुकायच्या आत, म्हणजे तुझ्या माझ्या एकटेपणाचा अंधार चुकवून मला हे गाठायचं आहे. आता बघा, एक संध्याकाळ जी आहे ती ग्रेसच्या या प्रतिमा विश्वामध्ये एखाद्या रत्न जडावासारखी असते. जसं एखादं तुम्ही कधी तो कारागीर पाहिला आहे का की जो रत्न घडवतो, तो प्रत्येक त्या रत्नाला हिऱ्याला पैलू पाडत जातो. ग्रेस तसं हळूहळू त्या संध्याकाळीला आपल्या शब्दांनी पैलू पाडत जातात.
त्यामुळे ती अशी हळूहळू जेव्हा तयार होते तेव्हा ते एक रत्न आणि हिरा तयार होत असं ते चमकणारी एक गोष्ट तयार होते. त्याचा एक जडाव ग्रेस उभा करतात सगळा. आणि त्या अंधार वेळेला एक ते आर्तता पण देतात. म्हणजे कुठलाही एक पंथ नाही असा बैरागी हा, कुठलाही एक संप्रदाय नाही, म्हणून ते अनेक प्रतिमांची सरमिसळ करत राहतात. आणि त्यांच्या मनातल्या खळबळीशी त्या प्रतिमा संघ असं एकसंघ विश्व होऊन येतं. म्हणून त्यांच्या आयुष्याचा भाग असणाऱ्या उदासीला निसर्गाशी ते जोडून देण्याची अशक्य प्रतिभा बाळगणारा हा माणूस आहे. म्हणजे एखाद्याची आठवण येते एवढी साधी घटना ते किती अर्थाने व्यक्त करतात. डोळ्यात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी, अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी. किती प्रतिमांची टोकं उभी केली, ही चौकट किती विस्तारत नेली. वेट फक्त वाट पाहण्याचा आहे. तिची आठवण आली आहे, वाऱ्याने रान हलवलं तशी आठवण आली आहे, पण त्याच्या प्रतिमांचं विश्व ते कसं करतात. मला असं नेहमी वाटतं की या कातर वेळेला जेव्हा दिवस संपून अंधार होतो ना, तर ती जी वेळ असते ती मन आगतिक आणि असहाय्य करणारी असते. तिथे उमटणारे सगळे मनातले विभ्रम हे तर्कशास्त्रात बसत नाहीत आणि म्हणून त्यांची कविता तर्कात बसवता येत नाही. तर्काच्या अर्थात तिची मांडणी होऊ शकत नाही. आपण जसं भैसाटणं म्हणतो की अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या प्रतिमा, तुम्ही कधी कुणाची पोटातून वाट पाहिली असेल तर तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल. तो आजूबाजूचा परिसर तुम्हाला पूर्ण वेगळा वाटतो. अनेक विचार मनात येऊन जातात आणि हे विचार शब्दात उतरवणं याला अशक्य अशी प्रतिभा लागते आणि ती ग्रेसकडे आहे आणि ते आपल्याला समजू शकते. हे आपलं भाग्य आहे की ग्रेस आपल्या पिढीत होऊन गेले. कारण ही वेळच आभासी आहे. यात काय आहे? यात काही निश्चित नाही आहे. यात अनेकविध गोष्टींचाच गोफ आहे. एक ठराविक असं काही नाही आहे. ती काही अशी कर्ता कर्म क्रियापद अशी वाक्यरचना नाही. अनेक येणारे थॉट्स, अनेक येणारे विचार, अनेक येणारे संभ्रम, अनेक प्रतिमा, अनेक उठणारे तरंग, अनेक मनात होणारी खळबळ, अनेक होणारी हृदयात कालवा कालव, हे सगळं एकत्र करत दिसणाऱ्या काही प्रतिमा त्या घेतात आणि त्या प्रतिमांचे आकार शब्दामध्ये ग्रेस उभे करतात. आता हे जेव्हा अशी अवस्था असेल तेव्हा ग्रेस असं प्रश्न विचारतात, वाळूत पाय सजतेस काय, लाटांद समुद्राकाठी, चरणात हरवला गंध तुझ्या की उठी. वाळूत पाय, काय उपमा आहे. वाळूत पाय असणं म्हणजे काय? निसरड असणं, काहीतरी निसटून जाणारं असणं, काहीतरी अस्थिर असणं. आता वाळूत जर पाय असतील तर आपण सजावं का? आपण कधीही घसरून पडणार असू तर आपण उभं राहावं का? अशा वेळेला आपण का सजावं? वाळूत पाय सजतेस काय, आत्ता आहे नंतर नाही, आत्ताची वेळ आहे नंतर नसू. इतकं जेव्हा निसरडं आहे सगळं, अशी जेव्हा सगळी काळाची वाळू आपल्या आजूबाजूला आहे, त्यात हे पाय निसटून जातील असं असताना आपण सजण्यात काय अर्थ आहे? हा किती नेमका प्रश्न आहे. म्हणजे आपण कुठे आहोत आणि काय करतो याचं भान आणि जाणीव ठेवणारा प्रश्न आहे. हा संवेदनशील मनाला पडू शकतो की असं का वागतात लोक, असं का करतात, असं तू का करतेस, असं तुला का वाटावं. जेव्हा वाळूत पाय सजतेस काय, त्याला हे त्यांनी रूपक वापरलं. निसरड्या ठिकाणी उभे असताना आपण का सजावं? सजतं तिथे माणूस जिथे कायमचं काहीतरी आहे, जिथे शाश्वत आहे. सजणार कुठे? शाश्वती असेल तर सजणार. जर राहण्याची शाश्वती नाही तर सजणं आणखीन पुढचा भाग आहे. असणंच नाही तिथे ते असण्याला सजवणं हा पुढचा भाग आहे. वाळूत पाय सजतेस काय, लाटांद समुद्राकाठी. लाटांनी अंध झालेला समुद्र आहे, त्याच्या काठची वाळू आहे. समुद्र आंधळा आलाय लाटांनी. इतक्या लाटा, जसं लाटांनी आंधळं होणं. चित्रकार असतो ना, त्या रंगांनी आंधळं होतात बघा. इतके रंग, काही एका रंगाचा ठराविक काही माग लागत नाही. तसं लाटांनी अंध होणारा समुद्र, अशा लाटांनी आंधळा झालेल्या समुद्राच्या काठी, मुळात आंधळ्या असलेल्या, मुळात एक ठराविक आकार नसलेल्या आणि वाळूत पाय असताना सजतेस काय तू. हा म्हटलं तर फिलॉसॉफिकल वैश्विक प्रश्न आहे. हा म्हटलं तर आपल्या भावनांशी निगडीत प्रश्न आहे. हा म्हटलं तर निरुत्तर करणारा प्रश्न आहे. आणि हा म्हटलं तर आत्ममग्न करणारा प्रश्न आहे, अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. आपल्या आयुष्यातल्या अनेक घटनांचं जोडून पाहायचा पण हा प्रश्न आहे. वाळूत पायात का, मग आपण सजतो का, असं आपण विचारलं पाहिजे. आपण विचारत नाही. चरणात हरवला गंध की ओठी. चरणात हरवला का ओठात हरवला? हा गंध म्हणजे काय? गंध म्हणजे आत्मभान आहे का? तो हरवून गेला का? या लाटांद समुद्राकाठी वाळूत पाय असताना तू सजते आहे, याचा अर्थ तुझं आत्मभान चरणात हरवलंय का ओठात हरवलंय? कशात हरवलंय? आत्मभान गेलं कुठे तुला सोडून?
असा याचा एक अर्थ आहे. आणि मला वाटतं त्याच्या प्रतिमांचे विभ्रम असे आहेत की आपण त्या शक्यता सगळ्या तपासून पाहतो. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं निसर्गातल्या अनेक शक्यता प्रतिमांच्या साहाय्याने. आणि मग म्हणतात की शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ दिव्यांची नगरी, वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी. काय सुंदर प्रतिमांचं विश्व आहे बघा. म्हणजे तिच्या सोबतची एक रंगीत सांज आठवते. समजा आठवणींची धूळ उडत राहते. आठवणी कशा असतात माहितीये का? अगदी परफेक्ट सांगायचं तर एखादी काच रुतावी ना अंगात, तशा असतात आठवणी. काही वेळेला काचेचा अतिशय छोटा तुकडा, अतिशय कण रुततो, तो सापडत नाही कुठे, पण तिथून हात फिरला, त्याला स्पर्श झाला की तो तिथे असं आपण एकदम आपल्या अंगावर एक अशी कळ येते. तशी आठवण असते. तिची आठवण एकदा आठवणीची जागा सापडली की कळ येते. एखादी रंगीत काच, एखादी काच अंगात रुतावी, तशी आठवण. शून्यात गरगरणारं झाड म्हणजे काय? ते त्या वक्षात तिच्या तिथीची आठवण आहे. तिथीचा चांद आहे. चांद म्हणजे आठवण आहे. वक्षात, हृदयात आहे ती कळ. अमुक एका तिथीचा आहे, अमुक एका वेळेचा आहे, अमुक एका गणिताचा आहे, अमुक एका समयाचा आहे, अमुक एका तारखेचा आहे, अमुक एका दिवसाचा आहे, अमुक एका क्षणाचा आहे, अमुक एका जागेचा आहे, अमुक एका अवकाशाचा आहे, अमुक एका काळातला आहे. असा कुठलाही तिथीचा जो नक्की तिथीचा आहे, तिथी म्हणजे नक्की एका ठराविक याची, अशा तिथीचा एक चांद वक्षात आहे. ते आठवण असते शिखरातून बसलेली काचेसारखी तशी. वक्षात तिथीचा चांद. आणि तो असल्यामुळे काय होतंय? शून्यात गरगरतंय झाड. भ्रमिष्ट करणारी गोष्ट आहे. शून्यात गरगरतंय, अर्थ लागत नाही. का असं झालं? का नाही आली? का निघून गेली? का घडलं असं? अशी संध्याकाळ का माझ्या पदरात घालून गेली? हे सगळं दुःख मला का देऊन गेलीस? तर मी असं भ्रमिष्ठासारखा, शून्यात गरगरणाऱ्या झाडासारखा या सगळ्या मनात उठणाऱ्या तरंगांच्या प्रतिमांकडे पाहत राहतो. आणि उसळ वैरी म्हणजे कळ कशी यावी? वैरी वाटावा अशी. वैरी असतात ते वैरी आक्रमक असतात, ते उसळणारे असतात. वैरी शांत, स्निग्ध, अगदी अशा तब्येतीत असं नसतो. वैरी हा वैरी असतो. वैरेसारखी आठवण येणं. उसळणारा वैरी वाटावा अशी आठवण. अशी कळ आली वक्षात त्या तिथीच्या चंद्राची. शून्यातलं झाड, वक्षातला चंद्र, ही पुन्हा भासवर्तुळ आहेत. ग्रेस यांच्या कवितेतली भासवर्तुळं ही अनेक विधी अंगांनी समजून घेण्यासारखी आहेत, कारण ती तसेच आहेत. त्याचा एक ठाम अर्थ नाही सांगता येत. आपण तो प्रयत्न करतो, त्या शोधाची गंमत आहे. ते सापडलं ते कदाचित कविता सामान्य होऊन जाईल. मला तर नेहमी असं वाटतं, खरं सांगू का, की निसर्गात सतत असणाऱ्या मौनाची ही भाषांतर आहेत. हे माझं स्टेटमेंट आहे. आणि ही भाषांतरं केवळ ग्रेस लिहू शकतात, कारण त्यांना ते निसर्गातलं मौन ऐकू येतं आणि समजतं. कानावर आपल्याही पडत असेल, जाणीव आपल्यालाही त्याची होत असेल, पण आपल्यात ते उतरत नाही, कारण आपण ग्रेस नाही. हे सगळ्यांना येत नाही. या निसर्ग चित्रातून, निसर्ग घटनातून ते ऐकू येणं, ते मौन ऐकू येणं, ही एक दैवी नाही, दैवी घटना म्हणून आपण मोकळे होऊ. डिव्हाइन नाही आहे ते नुसतं. ते एक दर्जाची संवेदनशीलता आहे. त्याच्याकरता तेवढं, म्हणजे एखादा स्पंज असतो की नाही, तो केव्हा पाणी शोषून घेतो? जेव्हा तो कोरडा असेल तर. एवढं त्यात पाणी शोषण्याची शक्यता शिल्लक असेल तर. अशा शक्यता संवेदनशीलतेने निसर्गातल्या मौनांचा ऐकण्याच्या जिवंत ठेवता येतात. आणि ग्रेस यांची कविता आहे त्याचा पुरावा आहे. म्हणजे आयुष्यात असं होतं ना, की आपण निसर्गाचा भाग होऊ शकतो, या जाणीवेची प्रचिती देणारी कविता आहे. म्हणजे आयुष्यात असं होतं की संवेदनाच्या एखाद्या अशा गावी आपण पोचतो, तिथे नाद, प्रतिमा, आकार, शब्द, रंग हे सगळे एका जाणीवेचे अबोध असे परी होऊन जातात आणि मनाला वेटाळून राहतात. त्यातून नाद वेगळा काढता येत नाही. आकार, या सगळ्यांचा, शब्दांना नाद येतो, आकाराला एखादा रंग येतो, एखाद्या आठवणीला आकार येतो. हे सगळं एकमेकात मिसळत राहतं, हे सगळं एकमेकात गरगरत राहतं त्या झाडासारखं. आणि त्यामुळे तिथे सगळं एकमेकात मिसळून जातं आणि आपल्या मनात त्या सगळ्या आठवणीची, त्या क्षणाची, त्या दुःखाची, त्या वेळेची, त्या तिथीची एकच धून फक्त रिंगळत राहते. म्हणजे अगदी कसे संवेदनशील कवी एकमेकांशी जुळतात बघा. फैज यांच्या 4 ओळी ऐकवतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. कोई खुशबू बदलती रही पैरबान, कोई खुशबू बदलती रही पैरबान, कोई तस्वीर गाती रही रात भर, एक उम्मीद से दिल बहलाता रहा, एक तमन्ना सताती रही रात भर. या फैज यांच्या ओळी आहेत. म्हणजे ही
ग्रेसची वाऱ्याने हलते राहा ही सगळी कविता आहे, पण प्रत्येक अंतरा वेगळा वाटावा असा इतका एकटा आणि सुटा आहे. त्यात कारुण्य आहे, हातात आयुष्याची वीण आहे, डोळ्यात आसक्तीचा शीण आहे, बैरागीपण पण आहे. त्या बैरागीपणाची आगतिकता आहे. वाळूसारखा बिनभरवशी आधार असताना सजवण्याचे मोह सुटत नाही याची खंत आहे. आणि हे सगळं बघून शून्यामध्ये एखादं झाड गरगरत राहावं असं आवर्ती गाणं आहे ही कविता. एकूण काय, अनेक भानांचे म्हणतो मी, भावनांचे नाही, अनेक भानाचे जे कल्लोळ आहेत, अनंत असे फसवी रस्ते आहेत. एखाद्या अरबी सुरसी कथांसारखं काहीतरी गूढ अनाकलनी असं या सरकत्या प्रतिमांचं अरण्य ज्यात आपल्याला ग्रेस घेऊन जातात. ते हवावं असं वाटतं, त्याचं वेड लागतं. या कवितेला चाल ऐकताना पण कधी असं वाटतं की काय आहे नेमकं, म्हणून ती चाल पण त्यांनी खूप छान लावली आहे. वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे काही पूर्ण धून नाही, पूर्ण काही होऊ शकत नाही, सगळं अपूर्ण आहे. आता याचे तपशील जे असतात ते आत्माच घेण्या इतके ढोबळ नाही आहेत आणि शोध घेऊन येतील इतके सोपे पण नाही आहेत. म्हणजे काही असताना काही कुलप किल्ली शिवायची असतात, पण नाही, पण तरी आपण ते शोधायला हवं. जरी असेल तरी कुलपा शिवायची म्हणजे किल्ली शिवायची कुलप असली तरी आपण ती उघडून पाहायची नाही असं थोडीच आहे, असं काही बंधन थोडीच आहे. आपण ते केलं पाहिजे आणि आपण ते केलं पाहिजे, कारण ती मदत हा कवी करणार नाही. ग्रेस हे त्याकरता तुमचं बोट धरून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. ते आपलं काम आहे. सगळंच त्यांच्यावर का लोटायचं? तुम्ही कविता करा, तुम्ही समजावून सांगा असं नसतं काही. आपण असं तोंड उघडून बसायचं नसतं, आपणही थोडी हालचाली केल्या पाहिजे. म्हणून ते स्वतः करणार नाहीत. त्यांची भूमिका या बाबतीत अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. ते काय म्हणाले ते माहिती एकदा, माझ्या कवितेला दुर्बोध म्हणणारे म्हणोत, पण त्याबद्दल स्पष्टीकरण आणि पुरावे द्यायला मी काय गुन्हेगार आहे? ग्रेस यांचं जे आत्मभान आहे, जे लिहिलं त्याचं जे भान आहे, ते इतकं थेट आहे आणि ते इतकं स्वाभिमानी आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या कवितेकडे बघताना एक एक वेगळ्या तुकड्यातून एक अर्थ जोडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो मी केला. आपल्याला आवडला असेल याची खात्री आहे. धन्यवाद.